प्राप्त होते. कर्तव्याचा परमार्थ आहे. एक जण म्हणला मी रात्रंदिवस भजन करतो. काय उपकार करायला का सुमळ्या तू? हा, तुला जर बोकड्या केलं असतं तर एकादशीला कापलं असतं सतार भाईनं. तुला माणूस केलं म्हणून भजन करायला ना तू हे सांगणं तेच सांग तुम्ही ज्ञानेश्वरी वाची. तू काय नवलाची गोष्ट आहे तू ज्ञानेश्वरी वाचायला? अरे त्याच्यासाठीच माणूस केलं, देवे दिला देव भजन नको म्हटा. आणि तरी सांगतो मी ज्ञानेश्वरी वाचायला तुला त्याच्यासाठीच दिले. हे नेमकं हुकत बघा. मेन मालकानं दिले ती लांब सुटत दुसऱ्याच नाव घेते. काय नुकती वाढणार आणि वाढली. अरे मालक वेगळाच होता ना. हे वाढणार 300 रुपये रोजा वाढू लागलं. हे केटर्स आहे. त्याने 300 रुपये घेतले तुला वाढायचे, पण करणारा वेगळा आहे ना. ज्याने मानवी शरीर दिले त्याचा उपकार दुसरा जण. मी वारी करायलो ना. अरे तू करीत असशील. त्यानं जर तुला कोंबडं केलं असतं तुला फिरायला कापलं असतं लोकांनी. हा, काही लोकांना वाटतं मी टाळ वाजितो म्हणून भजन. तसं नाही. एखादा व्यक्ती जर 200 क्विंटल ज्वारी काढीत असेल, त्याला 10 क्विंटल लागत असेल तर 190 क्विंटल त्याच्यामुळे आपल्याला भेटती. हजारो कीर्तन ऐकल्याचं पुण्य त्याला प्राप्त होते. एखादा शिक्षक जर विद्यार्थ्याला इमानदारीने शिकित असेल आणि त्याच्या जीवनात 30-32 वर्षाच्या नोकरीत जर 400-200 पोरायला नोकऱ्या लागत असतील तर ते भारत देशाचे हिरे आहेत. तो शिक्षक 1 कोटी कीर्तनकाराच्या बरोबरीचा आहे. खरा परमार्थ आहे. सावता महाराज पंढरपूरला गेले नाही. सावता महाराज पंढरपूरला गेले नाही. पंढरपुरातला मालक त्यांच्याकडे आलाय. निष्ठेनं शेती केली. शेती करणारा व्यक्ती रक्ताचा घाम करून मातीत टाकतो तो मोती काढतो. हजारो कीर्तनकाराच्या बरोबरीचा आहे. जर मी तुम्हाला पुन्हा सांगतो, कॅनलला पाणी सुटले, लाईन 4च तास आहे. कॅनलला पाणी सुटले, लाईन 4च तास आहे. आणि त्या 4 तासाची लाईन मोटर न लावता कीर्तनात बसला असेल तर तो शेतकरी येडगळे. तो मूर्ख आहे. शेतकरी मूर्ख आहे. मी सांगत नाही, पुराण सांगते त्याच्यासाठी. त्यानं शेतीला पाणी देणं हे त्याचं भजन आहे. एक कीर्तनकार म्हणला नालायक झाले शेतकरी, लाईट असल्यावर कीर्तनात बसणत. नालायका, त्यानं जर ज्वारीला गव्हाला नाही पाणी दिलं तर तू कीर्तनात सप्त्यात गौऱ्या खाशील का? नियमित ना, नियमित प्रत्येकाचे नियमित. जगाच्या मालकानं प्रत्येकाला आपल्याला एक एक काम वाटून दिले. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. बाईनं मालकाची सेवा करायची. महाराज घरी आल्यावर त्याला काजू टाकून दूध करीती आणि नवऱ्यांच्या प्याला म्हणले सकाळीच प्यालताना अशी बाई ज्या गावात आहे त्या गावात पाऊस कमी पडतो. तू गळ्यात शपथ कुठे तुम्ही मला आणा नका आणू. तुम्हाला 30 गाव पठ्याल 36 गाव. मला असा बारीकसा पाईप द्यायला पंढरपुरातल्या मालकान पैशाचा. म्हणून मी हलकटायच्या आंड्रविली धुणारा माणूस नाही. विठाला विठाला. मुलांचा देव आपले आई वडील आहेत. आपले आई वडील आहेत. जो मुलगा आई वडिलाचं सकाळ संध्याकाळ दर्शन घेतो त्यानं कोण्याच महाराजाच्या नाही पाया पडत तरी चालते. आणि आई वडिलाचं दर्शन घेत नाही महाराजाच्या पाया लोटांगण घालतो असं समजायचं पाकिस्तानी अवलाद आपल्यात आली. हलकटेच तो नालाय का. माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. शास्त्र सांगते, मालक सांगतेत माझे अष्टादश मालक. किती मोठी ताकद आहे. आई वडिलाच्या सेवेच्या पुण्याईवर पंढरपुरातले मालक 28 युग झाले उभे केलेत. पुंडलिकाने काय केलं? त्यांनी फक्त आई वडिलाची सेवा केली. तुमच्यात एक बाई जन्माला आली. त्या बाईच्या 7व्या अवतारातले भगवान प्रभू रामचंद्र 9 बाऱ्या पाया पडले. तिचं नाव लोपामुद्रा. 9 बाऱ्या पाया पडले. नाईला झालं सीता 7 बाऱ्या तिच्या पाया पडल्या. पण ती बाई इतकी अधिकारी, ती एकदाही रामाच्या पाया नाही पडली. एकदा नाही पाया पडली. राम तिच्या 9 बाऱ्या पाया पडले. सीतेनं चालता चालता विचारलं प्रभू अहो तुम्ही 9 बाऱ्या पाया पडले म्हणून मी तिच्या 7 बाऱ्या पडले, पण तिला काय वाटायला पाहिजे तुमच्या एकदा पडायला पाहिजे. तर सीतेच्या तोंडाला हात लावला प्रभू रामचंद्राने. शहाणपणा करू नकोस म्हणले, मुकडे बस. का म्हणले असं? तिनं काय केलंय? ती आपलं नशीब चांगलं, ती आपल्या पाया नाही पडू दे पण तिने आपल्याला पाया पडू दिलं हे मन नशीब आहे. तर सीताई साहेबांनी विचारलं तुम्ही देव असून जगाचे मालक वृक्षाचे पान हाले ज्याची सत्ता, एवढी मोठी ताकद, ही सगळी शक्ती तुमच्याकडे असताना तुम्ही तिच्या पाया पडता, तुम्हाला तिची काय गरज आहे? अगं आई ती पतिव्रता आहे. तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. केलंय काय? ती सकाळ दुपार संध्याकाळ मालकाची संध्या झाली की मालकाच्या पाया पडती. 3 टाइम मालकाच्या पाया पडत होती. तिचं नाव लोपामुद्रा, मालकाचं नाव महर्षी अगस्ती. नाहीच कोण्या देवाच्या पाया पडली, सगळे देव तिच्या पाया पडायचे. इतकी ताकद तुमच्यात आहे. जिका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव, मानी भ्रताराची बोली धन्य जगी ती माऊली, तिचे होता दर्शन मिळे पोट भरी अन्न, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. इतकी ताकद आहे तुमच्यात. म्हणून तर सकाळच्या काकड्यात ज्या घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती, या देशाची सर्वात मोठी जडवड संपत्ती जे साहेब कोणती असेल त्या देशाची स्त्री आहे. या देशाची स्त्री आहे, या देशाची. तुम्ही न्यायाधीश झाला असताल
पण तुम्हाला एका माऊलीन जेलमध्ये आलाय. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज एका स्त्रीच्या पोटी आहेत. माझे ज्ञानोबा आहे तुकोबा आहे एका स्त्रीच्या पोटी आहेत. या विश्वातला प्रत्येक अधिकारी व्यक्ती कसाही असू द्या तो स्त्रीच्या पोटी. तुम्ही पुढे एक एक जण बसलेला एक एक माणूस इतका श्रीमंत आहे. 50-50 गिरगावचे बाळू तुम्ही आवताला झुकतान इतके श्रीमंत आहेत. तरी पण 2 घंटे माझ्या पुढे बसलात. मला सुद्धा एका माऊलीने जेलमध्ये दिलाय. इतकी जडवड स्त्री या देशाची, इतकी जडवड. पण आचरणात राहत जा. पाया पडतो तुमच्या विठाला विठाला. काम चांगलं केलं आपण ज्या जागेवर तो जागेवरला व्यवहार व्यवस्थित केला की ते भजन ठरते. जगाचा मालक आपलं काम ऐकतो. एकदा प्रसंग आला. इंद्रप्रस्थामध्ये एक माऊली राहत होती. तिच्यावर एक वाईट प्रसंग आला. घरातली माणसं तिचं वस्त्रहरण करत होती. हाकेसर शिवडी सांगते घरातली माणसं. आणि कधी बी लक्षात ठेवा तुमच्याकडे कापसा असतात का नाही? नाही. काय काय पीक? ऊस, हा सोयाबीन. बरं ठीक आहे चल द्या सोयाबीन. तुमची सोयाबीन जर शेजारी कापून नेत असेल तर तुम्ही सांभाळायला शेतात राहता. इतकं कळतं ना तुम्हाला. पण तुम्ही बाजाराला गेल्यावर जर पपेची माई किती असेल तर मग कोणाला सांभाळायला ठेवायचं? पपेची माई कळाली ना तुम्हाला. तुम्ही काय संन्याशी थोडीच. याला हितचिंतक शत्रू म्हणायचं. दुसऱ्यानं जर आपल्याला त्रास दिला तर आपण लोंबी झोंबी करू. पण हे घरातले नालायक त्रास देत होते ना. महाभारतामध्ये 24 लोक फार हलकट होते. त्याच्यातला शकुन्या, दुर्योधन्या, जयद्रथ्या, दुःशासन्या. मी यायला आव जाऊ बोलत नाही. तुमची तर त्याची भावकी आहे का कोणी? मग काय भीती नाही बाळूला, चिंता नाही का? असला कोणी एखादात मग गाडी फोडायचा. काही चिंता नाही, काही चिंता नाही. हो मी शकुनीला शकुनी कधीच म्हणत नाही, शकुन्यात म्हणतो. शकुन्यात म्हणतो का? गांधारीचे 100 पोरं द्वारकेतल्या मालकानं मारलेच नाही. तिच्या सख्या भावानं मारले शकुनीनं. कारण भारतात एकमेव असा हलकट मामा होता ज्यानं सख्या बहिणीच्या पोरायला जुगार खेळायला लावला. म्हणून शकुनी हलकट. रावणाला प्रभू रामचंद्रानं मारलंच नाही, त्या तुटलेल्या नाकाचीनं मारलं. हो 80,000 बायका होत्या. याला हीच नालायक म्हणली दादा मला एक वहिनी. राहुल याला बी वाचित असतील. हे का अभंग आहे? काय गरज होती? हिने जाण्याला लावली बघा आप्पा. आणि म्हणून रावण मेला. हो या बा फुकट खाणारे घरी ठवाचे नाही. हिला पडलंकेचं राज्य दिलं तर. हिचा नवरा एका बारीकशा लंकेचा राजा होता. ते एकटंच हातानं भाकरी खाऊ लागलं आणि भावाच्या घरचे तुकडे मोडले. म्हणून रावणाचं वाजलं. आणि त्यानं गांधार देशाचा राजा होता तो शकुन्या. त्यानं घरावर तुळशीपत्र ठुलन बहिणीच्या घरचे तुकडे मोडले आणि हिच्या 100 सोना सक्रातीच्या दिवशी ढवळ्या साडीत आणल्या. इतका हलकट मामा, इतका हलकट मामा. हे फुकटचंद घरी ठवाचे नाही. आमच्या इथला एक पाहुणा जाईच नाही गेला. मसळ येल ती 12-13 लिटर दूध देत होती. त्याला दुधाचे पदार्थ लय आवडायचे. 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, 8 दिवस झालं जाईच नाही. आमच्या पोराईच माहीत म्हणलं पाहुणा कसं काय जाईन? ते म्हणले त्याला दूध लय आवडत ते जाईत ना. अरे म्हणलं दुधाचा काय विषय नाही, मसळीच्या गळ्यात बांधून देऊ. पण आपल्या इथं राहिला ना आपल्या गड्याला इचकी नेऊ. रानात गडी गुडी असते ते काही शिकवायचं जायची गडी सोडून. ते जाईच नाही. आमच्याकडे कापूस असतो जास्त. मग कापसाला फवारणी करायची. आमचा गडी म्हणलं परदेशीच झालीत. म्हणलं डबल करू, औषध कशाला खराब करायचं. एकच ढक्कन टाकलं मोठ्या टाकीत आणि बाकी 10 रुपयाचा चुना कालीला. फक्त ढवळं पाणी केलं. चला फवारा याच्या पाठीव द्या. ते म्हणलं पेट्रोल. म्हणलं पेट्रोलचा देऊत नका, कुच्या द्या. हातपंप. त्यानं साहेब 3 टाक्या फवारल्या आणि 4थ्या टाकीला म्हणलं मला संडास झाली. 8 वर्ष झालं त्याची संडास झालीच नाही, अजून आलात नाही आमच्या इथं. ही अशी फुकटचंद घरी ठवायची नाही. आपल्या घराला काढायला येत असते ती. विठाला विठाला. हे घरातल्या नालायक शकुनीनं शिकलं. बाशे बुवा तुम्हाला जर इंद्रप्रस्थाचं राज्य पाहिजे असेल तर हे व्याजार करणं अत्यंत गरजेचं आहे. बस सभेत आणली, मांडीवर बसली. मोठी भाऊजाई आई समान असते. आई समान असते मोठी भाऊजाई. मोठा भाऊ आपल्याला वडला समान असतो. तुम्ही तुमच्या बंधूंचं श्राद्ध केलं तर मी आलतो त्यावेळेला. मोठा भाऊ वडला समान असतो, मोठी भाऊजाई आई समान असते. आई समान असणाऱ्या भाऊजाईला ज्यानं मांडीवर बसलं ते दुर्योधन हलकट नाही. त्याला शहाण आहे का? नालायक होता ते, नालायक होता दुर्योधन. दुःशासन नावाची व्यक्ती बोलिली आणि द्रौपदीच्या वस्त्राला हात लावला. काय झालं असेल तिच्या अंतःकरणात? महाराज द्रौपदी रस्त्याने चालत असताना तिला घाम येऊ नये,
तिला घाम येऊ नये म्हणून पंढरपुरातल्या मालकाने द्वारकाधीश कृष्ण परमात्म्याने सांगितलं, भास्करा तेजो दीप्ती दिवाकरा भगिनी भयो हृदयस्तो जायो तत्रा कायान्वृताम स्वेदा वायुर्स्वेगम प्रगच्छति। काय वाक्य राजू। हे सूर्यनारायणा, अरे रक्ताच्या नात्यापेक्षा गोड नातं माझं आणि माझ्या बहिणीचं द्रौपदीचं। खबरदार जर हिला घाम काढलं असतं, द्रौपदी रस्त्याने चलत असताना ढग तिच्या डोक्यावर चलत होता। इतकी थास तो ती पंढरपुरातल्या मालकाची, इतकं प्रेम होतं द्रौपदीवर। रस्त्याने द्रौपदी चालली तर सगळं अंग झाकलेलं, चलताना नुसते नख दिसायचे, त्या नखाकडे पाहायची ताकद नव्हती सूर्याची। भास्करो तेजो कांती पदाश्रिताम नखाग्रो भयो दीप्ची चक्षुहिताय च पातिव्रतो धर्म जायती। इतकी पतिव्रता स्त्री अधिकारी असते, पायाचे नख पाहायची हिंमत नव्हती। अहो एका साधून नख नुसते पाहिले, नखच तिचे होता दरुशन मिळे पोट भरी अन्न। 60,000 शिष्य घेऊन दुर्वास गेले, भोजन मागितलं, नुसते द्रौपदीचे पाय पाहिले तर नदीत जेवूनच बसले सगळे। इतकी पतिव्रतेची ताकद असते, एवढी पतिव्रतेची ताकद। आणि तिला वस्त्रहरणाची वेळ आल्यावर काय झालं असेल तिच्या। 5 पती बसलेले होते, धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव। धर्मानं चूक केली ती, महाभारतात धर्मानं चूक केलेली आहे। हो, नीतिशास्त्रामध्ये मालक हरल्याच्या नंतर पत्नीपणाला लावता येत नसती, हा नीतिशास्त्राचा नियम आहे। पुराणाचा नियम सांगू तुम्हाला, नवऱ्यानं केलेला परमार्थ अर्धा बाईला आपण माता येतो। नवऱ्यानं केलेलं पाप एका तिळा इतकं सुद्धा बाईला जात नाही, बाईनं केलेलं सगळं पुण्य बाईलाच राहतं आणि बाईनं केलेलं अर्ध पाप नवऱ्याला येते। हा पुराण शास्त्राचा प्रकांड स्तोत्र आहे, हा नियम आहे आपल्या संस्कृतीचा। पत्नी लावता येत नाही, पण चूक केली पांडवानं। बाईने विचार केला, ज्यांच्याकडे बघते ते आपल्याला काय करणार आहेत। एक भाऊ मारला गेलाय, तो भाऊ एक दूर आहे, कोण येईल। हाक मारली, कोठे गुंतला अशी। येत नव्हतं ते, मी अगोदर तुम्हाला सांगितलंय, पैसे घेत नाही, काम फुकट करीत नाही। येत नव्हतं। त्याच्यासाठी काहीतरी दातृत्व लागतंय, आपल्याकडे कर्माचं गठुडं लागतंय, तेव्हा ते आपले काम करते। द्रौपदीच्या पदराला दुःशासन हात लावणार तेवढ्या अवकाशात बालपण आठवलं। बालपणात सुप्रभा नावाची मैत्रीण होती द्रौपदीची, सुप्रभा नावाची मैत्रीण, प्रधानाची कन्या होती। दोघी चातुर्मासाकरता गंगेवर स्नानाकरता जायच्या। पांचाळ नरेशाची मुलगी होती ती, द्रौपद राजाची। चातुर्मासाकरता गंगेवर आंघोळीला जायच्या। पहाटे 3:30-4 वाजता गंगेवर पोहोचायच्या। काळोखा अंधार आहे। एका दिवशी अंधारामध्ये यांची स्नानं आटपली, अंगावरली लुगडे पिळली, नवी आणलेली घातली, कापडं घातली आणि ते पातळ खांद्यावर पिळून खांद्यावर टाकली आणि दोघी निघाल्या। निघता एक जणाच्या रडण्याचा आवाज आला। 22 वर्षाचा एक तारुण्य दशेतला महात्मा आहे, पण गर्भांध आहे। देव फुकट काम करत नाही, हाक मारल्याबरोबर येतो, पण त्याच्यासाठी गाठोडं लागतंय पुण्याचं, कर्तव्याचं। हो, जीवनभर आपण खोटे कामं करायचे आणि मरताना जर सगन लावायचं आणि त्याला हाक मारायचं। त्याच्या गोळ्या संपल्यात का आपली कामं ऐकायला? हा का तो येडा आहे, त्याच्या डोक्यावर परिणाम झालाय, तो वरून छताव पडला का डोक्यावर आपल्या मागं कधी बी यायला? लायकी लागन ना आपली, त्यानं आपले कामं त्यानं करावा। योग असा आला, द्रौपदीला त्या साधूच्या रडण्याचा आवाज आला। सुप्रभे, कोणीतरी महात्मा रडतोय। प्रधानाची कन्या हुशार होती, तिनं सांगितलं, ताई आपण 14 वर्षाच्या देवांगणी समान तरुण मुली आहोत, अंधारे आपलं स्नान आटपलंय, आपण घरी जावा। एखादा मायावी राक्षस जर महाराजाच्या रूपात असला तर आपलं जीवन भ्रष्ट होईल, त्याच्याकरता आपण निघावं। बाल्य रक्षंती पिता, तारुण्य रक्षंती भ्राता, वार्धक्य रक्षंती पुत्र, हा नैव स्त्री स्वतंत्रता। स्त्रीला बालपणात आई वडिलाचा धाका असावा, तारुण्यात पतीचा धाका असावा आणि म्हातारपणात आपल्या मुलांचा धाका असावा। स्त्रीचं जीवन उजळून जात असतं। 2 गोष्टी पारतंत्र्यात आहेत, बांधल्या खुंटाशी धेनुचे चरणे, दिल्या घरी राहणे लेकीचे, दिल्या घरी राहणे लेकीचे। ज्या दावणीला बांधलं त्या दावणीची वैरण खाणं गायचं काम, आणि बापानं ज्या घरी दिले त्या घरचा संसार करणं, पारतंत्र्यातल्या गोष्टी आहेत। भारताची न्याय व्यवस्था आपल्या या संप्रदायाची, भारताची म्हणण्यापेक्षा आपल्या वारकरी संप्रदायाची ही न्याय व्यवस्था अशी आहे, ह्या चौकटीत जो बसेल त्यालाच मानतात, एरवी मानत नाहीत कोणी कोणाला। चाल म्हणे ताई, पण द्रौपदीने सांगितलं, मायावी नाटकी रडत असेल पण याच्या हुंदक्यात मायावीपणा नाही। चाल ग तिथपर्यंत। चालत वरी गेल्या तो 22 वर्षाचा एक वारकरी रडत होता।
एक साधू रडत होता, तो चक्षुहीन होता, गर्भांध होता, त्याला डोळे नव्हते साहेब, डोळे नव्हते. आणि गंगेमध्ये पहाटे स्नान करता करता अंग चोळता चोळता धोत्राचा गुडा सुटला आणि धोत्र गंगेच्या पाण्यात वाहत गेलं. दुसरं नेसायला धोत्रच नव्हतं. जीवनभर विटेवरच्या मालकाचं भजन केलं, जीवनभर. भूक लागल्याच्या नंतर तळहातावर भाकरी मागायची, मुक्काम पडेल त्या मंदिरात झोपायचं, फिरत राहायचं, बहिता पाणी फिरता साधू. असं जीवन त्या महात्म्याचं. गर्भांध होता, चक्षुहीन होता. देवाला विनंती केली, गंगामाई अगं मागच्या जन्मात काय पाप केलं असेल याच्याकरता मी आंधळा झालो ग, पण माय अगं जिनं जन्म दिलाय ती माय पाहण्यासाठी माझे डोळे शिल्लक नाहीत. एखाद्या स्त्रीकडे मी पापात्मक दृष्टीने पाहिलं नाही ग, तरी पण मला उघड व्हायची वेळ येते अशी का? तो गंगेला विनंती करीत होता, असं काय पाप आहे की जेणेकरून माझ्या अंगावरचा कपडा सुद्धा तुझ्या पात्रात वाहत जावा? तू अनंत पाप्याचं पाप धुणारी पवित्र गंगा आहे. अखेर शिवडी सांगतोय. उदाहरण क्रमांक 2. तेवढ्यात बाईच्या बांगड्याचा आवाज आला. द्रौपदीच्या हातात बांगड्या होत्या, ती घालीत होती ना, बांगड्या घालीत होती. हो, आजही खेड्यापाड्यातल्या बायका बांगड्या घालतात. आमचा एक मित्र मुंबईला राहतो, ते म्हणला महाराज काय करावं, पप्याची माय ऐकत ना, बांगड्या घालीत ना. मी म्हणलं तिच्यावरच्या मला घाल. आता तू हे ऐक ना, आम्हाला हाणतू काय? हा, मला घाल. संक्रांती दिवशी मी साडी नेसून तू ह्या नावानं वाण देतो. हो, पगार मात्र मला देत जाय. घाली जा बांगड्या, घाली जा. जास्त नाही, 1-2 असल्या पाहिजे हातात बांगड्या. असं आपण ज्या संस्कृतीत वाढतो ती संस्कृती नाही मातीत घातली पाहिजे. हातातल्या बांगड्याचा आवाज साचपटलो महाराज. त्या महाराजाने विचार केला, बापरे, एक तर अंगावर कपडे नाही, तर कोण बायका असतात? कोण आपण? महाराजाच्या तोंडातून वाक्य पडलं, ताई 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 मी. 3 वेळेस ताई शब्द तोंडातून पडला. ताई शब्दात इतकी ताकद आहे राजांनो. पांचाळ नरेशाची कन्या, श्रीमंताची मुलगी, ताई शब्द कानावर पडल्याबरोबर पहाटेच्या काळोख्या अंधारातून तोंडातून एक शब्द पडला, दादा. कोण दादा? त्याच्या लक्षात आलं, मी ताई म्हणल्यावर मला ही दादा म्हणते, पण कोणाची पोरगी काय माहित. ताई आपण कोण? मी या पांचाळ नरेशाची द्रौपद राजाची कन्या आहे. द्रौपदी, काही काम नाही ताई, या तुम्ही. पण द्रौपदी हुशार आहे. काहीतरी अडचणीमुळे रडणारा माणूस बापाचं नाव ऐकल्याच्या नंतर काम नाही म्हणतो. दादा, या पवित्र गंगेच्या साक्षीनं तुम्हाला ताई म्हणलास, मी तुला दादा म्हणले. तुझा आणि माझं रक्ताच्या नात्यापेक्षा घट्ट नातं आहे. तुला मानलेल्या बहिणीची शपथ आहे, काम काय ते सांग. ताई तुम्ही राजकन्या आहात आणि अंगावर माझ्या कपडे नाहीत. बिना कपड्याचं तुम्हाला बोललो असं राजाला कळालं तर राजा मला फासाव देईल. नाही, सांग अडचण काय? काही नाही ताई साहेब, आंघोळ करता करता कमरेचं धोत्र वाहत गेले आणि दुसरं नेसण्याकरता नाही. दुःख असं वाटतंय, गावात जर उघडा नागडा गेलो तर येडं म्हणून हे लेकर दगड मारतील, म्हणून मी गंगेला कपड्यासाठी प्रार्थना करत होतो. मैत्रिणीच्या खांद्यावर साहेब लुगडं होतं, 9 वार फेकला असं दमदिशी, पण अंधार होता. साधूला डोळे नव्हते आणि यांना डोळे असून साधू दिसत नव्हता, काळोखा अंधार होता. जसं 9 वार लुगडं फेकलं, त्या साधूच्या 5-7 फुटानं लांब पडलं. आवाज आला, हात मारूस तर लुगडं वाहत गेलं. ताई हातात आलं नाही माय. खांद्यावर 9 वार लुगडं होतं, त्याच्यात अर्ध फाडं 4.5 वार गोळा केला, ते साधूकडे फेकलं. कर्मनो गहनो गती, तेही वाहत गेलं, हातात नाही आलं. फेकाफेकीत उजळलं, फेकाफेकीत उजळलं. द्रौपदीनं सांगितलं, दादा फेकल्यानं 1.5 वस्त्र तुझ्याकडे फेकलंय, तुझ्या हातात आलं नाही. हाकेसर शेवडी सांगायलो, तू बाहेर येऊन वस्त्र घेऊन जाय. काय साधूची न्याय व्यवस्था असेल कल्पना करा. त्या साधूनं सांगितलं, माझी ताई तुम्ही दोन्ही वयानं 14 वर्षाच्या आहात, मी 22 वर्षाचा तारुण्य दशेतला साधू आहे. मला डोळे नाहीत, अंधारात काय असेल तर असू द्या, पण आता सूर्याचा प्रकाश पडलाय. या सूर्याचा प्रकाश आतापर्यंत माझ्या इंद्रियावर पडला नाही. त्यानं कधीच उजाड्यावर आंघोळ केली नाही. मी जीवनभर सूर्याचा उदय झाल्यावर कधी आंघोळ केली नाही. माझ्या इंद्रियाला सूर्याचं दर्शन नाही. माय आज बहिणीला माझं शरीर दाखवावा आणि सूर्याचा प्रकाश अंगावर पडावा, हे पाप नाही करू शकत मी.
द्रौपदीने विचार केला, साधू उघडाय म्हणून बाहेर येऊ शकत नाही, कमरे इतक्या पाण्यात उभं होतं आणि तितक्या पाण्यात 14 वर्षाच्या मुलीला जाता येत नाही. अडचण किती झाली. भानगड अशी झाली. सुप्रभा नावाची मैत्रीण म्हणली, ताई चाल बाई, हे कोडं आपल्याला सुटत नाही, आपण वाहून जाऊ, काळजी करू नको म्हणे. साधूला वस्त्र देता देता जीव जरी गेला तरी विटेवरच्या मालकाच्या यादीत आपलं नाव राहील. 14 वर्षाची मुलगी, पाय वाळूत घट्ट रवले, मैत्रिणीच्या हाताला स्पर्श केला आणि साधूच्या जवळ जाऊन हातामध्ये ते 4.5 वार लुगडं टाकलं, पितांबर टाकला आणि वापस आली. तो साधू होता. त्या साधून तसं नाही पितांबर नेसला. तो पितांबर गंगेच्या पाण्यात बुडवला, तो पितांबर उकलला आणि पितांबराला हात जोडून दोन्ही बहिणीला नमस्कार केला, द्रौपदीला आणि सुप्रभेला. आणि पितांबर आकाशाकडे असा विस्तरला. ब्रह्मांडाच्या मालकाला आवाज दिला, देवा, अरे मागच्या जन्मात काय पाप केलं याच्याकरता अंध केलंस, भोग भोगून टाकीन, ताण घेऊ नकोस. पण या जन्मात कवडीचं पाप केलं नव्हतं, तरी मला उघड केलंस रे, तरी मला नागड केलंस रे. जीवनभर भजन करतोय तुझं, असू दे, हेही माझं पाप असेल, पण लक्षात ठेव, आतापर्यंत भजन केलंय, कोणाच्या एका चिवलीचा कानकोंडा नाही, निष्काम भजन केलंय, फक्त भाकरी मागितली असेल. पण आतापर्यंत जे भजन केलंय, काय मागच्या जन्मातलं पाप उतवालतं म्हणून उघड व्हायची वेळ आली, पण एका मानलेल्या बहिणीनं मला वस्त्र दिलंय नेसायला, तिचं फुकट नेसणार नाही. आकाशाकडे वस्त्र असं केलं आणि देवाला सांगितलं, देवा, अरे माझ्यावर बिकट प्रसंग आल्याच्या नंतर अचानक मला एक बहीण पाठवून दिलीस आणि तिनं मला पितांबर दिलाय, पण देवा, माझ्या बहिणीवर जर कधी वाईट प्रसंग आला ना, माझ्या या बहिणीवर कधी जर वाईट प्रसंग आला ना, तर या कपड्याला आडवे आणि उभे जितके दोरे आहेत तितके वस्त्र तू तिला पुरव, तितके वस्त्र तू तिला पुरव. आशीर्वाद दिला. देवाला हाक मारली येत नव्हती, बालपण आठवण झालं आणि विटेवरच्या मालकाला, द्वारकाधीश कृष्णाला सांगितलं, देवा, अरे काय पाप असेल ते जळू दे रे, पण एका महान योग्यानं, तपस्विकानं, एका भजन करणाऱ्यानं मला आशीर्वाद दिलाय, कपड्याला जितके आडवे दोरे असतील, उभे असतील. महाराज आवाज ऐकल्याबरोबर उडी घातली. ती माणसाच्या रूपात नाही, देवाच्या रूपात नाही, कपड्याच्या रूपात घातली. कौरवे पांचाळी सभे माझी आणली, वस्त्र हरणे वस्त्र कैशी झाली माऊली. पांडुरंगे येयो पांडुरंगे, जीवाचे जीव लगे येयो पांडुरंगे. वस्त्राची अडचण आली. देवा, 5 पती आहेत, शरीर उघडं पाहिलं तरी हरकत नाही. 100 कौरव नालायक आहेत, मूर्खानं शरीर उघडं पाहिलं तरी काय पाप नाही. 2 लोकांचे शरीर पाहुणे रे, एक भीष्माचार्य, द्रोणाचार्य. यानं माझं शरीर उघडं बघून याच्याकरता मी काळजी कर. शब्द ऐकल्याबरोबर वस्त्रात रूपांतर केलं आणि द्रौपदीच्या भोवताला वस्त्र फिरत होतं. हाके सरसी उडे, हाके सरसी उडे, हाके सरसी उडे, घालोनिया स्तंभ फोडी, 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 हाके सरसी उडे, हाके सरसी उडे. क्या बात है. हाके सरसी उडे, हाके सरसी उडे, हाके उडे, हाके सरसी उडे, हाके सरसी उडे, हाके सरसी उडे, हाके सरसी उडे. घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ फोडी. ऐसी कृपावंत कोण, ऐसी कृपावंत कोण, ऐसी कृपावंत कोण, ऐसी कृपावंत कोण.
हाक मारल्या करता द्रौपदी करता धावला. ताकद आहे लोकांची. एकदा पांडवाकडे जेवायचा कार्यक्रम होता. किती मिनिटं राहिलेत माऊली? वा 15 मिनिटं. 10 मिनिटं पुढं सरकतो. ते 10 मिनिटं कोणासाठी माहिती? वैकुंठवासी नामनिष्ठ मुक्त कैवल्य मारुती बाबा कानेगावकरांसाठी. ज्या महान महात्म्यांच्या पदस्पर्शाने पुनीत असणारं तुमचं गाव, तुमच्याकडे जास्त यायचे आप्पांकडे. त्या महात्म्यांची तर काय सेवा करणारे माझ्यासारखा पामर. पण 10 मिनिटं एक पुरावा त्यांच्याही नावानं सांगतो.